जळगाव शहरातील मेहरून तलाव पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा तलाव सध्या थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. मेहरून तलाव वाचवा, पर्यावरण जपा. घाणेरड्या पाण्यात बाप्पाचं विसर्जन करणार का, असा संदेश असलेला पोशाख आणि या पोशाखावरील प्रश्नांकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तलावात सांडपाणी सोडलं जात असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी केलाय. महापालिका प्रशासनासह आपल्याच सत्ताधारी पक्षाला त्यांनी ठोस सवाल विचारलाय. महासभेत वैशाली पाटील यांनी मेहरून तलाव वाचवा, पर्यावरण जपा, घाणेरड्या पाण्यात बाप्पाचं विसर्जन करणार का, असा ठोस सवाल त्यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षाला विचारला. यामागचा नेमका विषय काय आहे, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैष्णवी साबळे. मेहरून तलावात थेट सांडपाणी सोडलं जातं, त्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न आता निर्माण झालाय. तलाव हा केवळ पाणी साठा नसून शहराच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सांडपाणी थेट तलावात मिसळत राहिल्यास पाण्याचे दुष्परिणाम वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तलावातील जलचर, परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर होऊ शकतो. गणेशोत्सवाच्या काळात मेहरून तलावात गणेश मूर्ती विसर्जन केले जातात, त्यामुळे विसर्जनापूर्वी तलावातील पाण्याची स्वच्छता आणि प्रदूषणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतोय. या मुद्द्यावरून वैशाली पाटील यांनी प्रशासनाला सवाल केला. जर तलावात सांडपाणी सोडलं जात असेल तर त्याच पाण्यात गणेश मूर्तींचं विसर्जन कसं करायचं? म्हणून त्यांची मागणी केवळ तलाव स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नसून गणेश मूर्तींचं विसर्जन, तलावात येणारं सांडपाणी रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी आहे. तलावाची स्वच्छता करणं हा एक भाग झालाच, मात्र सांडपाणी तलावात येतच राहिलं तर केवळ वरवरची स्वच्छता करून प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. त्यामुळे सांडपाण्याचा स्रोत नेमका कुठे, सांडपाणी तलावापर्यंत कसं पोहोचतं, ते रोखण्यासाठी महापालिकेने कोणती व्यवस्था केली आहे आणि गणेश मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी कोणती तातडीची उपाययोजना केली जाणार, या प्रश्नांना आता प्रशासनाला सामोरं जावं लागणार. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैशाली पाटील या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांनी महापालिका प्रशासनासोबतच आपल्याच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना मेहरून तलावाच्या प्रश्नावरून जाब विचार. महासभेत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधून त्यांनी हा प्रश्न केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा न ठेवता नागरिकांच्या आणि पर्यावरणाशी प्रश्नांशी त्यांनी जोडलेला आहे. या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी. जळगाव शहरातील वैभव असलेले मेहरून तलाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी मेहरून तलावासंदर्भात अनेक वेळा यापूर्वी सांडपाण्यावरून वाद झालेला आहे. अनेकांनी या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत, परंतु या सांडपाण्यासंदर्भातली कुठलीही प्रक्रिया न करता या ठिकाणी हे सांडपाणी या मेहरून तलावामध्ये सोडले जात आहे. त्यामुळे येथील हे पाणी जे पूर्णपणे दूषित होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. आपण ज्या ठिकाणी हा सांडपाण्याचा प्रवाह या ठिकाणी सोडलेला आहे, आपण त्या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी 2 ड्रेनेज आहे पाण्याचे, ते सांडपाण्याचे. ते या ठिकाणी चक्क गटारीतले पाणी असो किंवा सांडपाणीचं असो, पूर्णपणे या ठिकाणी सोडले जात आहे. या ठिकाणी पाणी सोडल्यामुळे येथील पाणी दूषित होत आहे. हे जळगाव शहराचं वैभव असलेलं हे मेहरून तलाव आहे. या मेहरून तलावाचा एक ऐतिहासिक वारसा आहे. त्या वारसामुळे हे जपलं पाहिजे असं कुठंतरी प्रत्येकाची भावना आहे. परंतु या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी प्रत्येक वेळी अपयशी ठरत आहे. दरम्यान या संदर्भातलं मेहरून तलाव सुशोभीकरण करण्यासंदर्भातला जी मागणी आहे ही अनेक वर्षांपासून होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यातील काही निधी देखील महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे. परंतु या ठिकाणी मुख्य कारण जे आहे ते या ठिकाणी सांडपाण्याचा जो स्रोत आहे तो या ठिकाणी आलेला आहे. त्या सांडपाण्याच्यामुळे या ठिकाणी जे पाणी आहे पूर्णपणे दूषित होत आहे. येत्या महिनाभरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. त्यानंतर नवरात्रीचा सण जो आहे तो येत आहे. त्यामुळे या ठिकाणी याच पाण्यामध्ये गणपती बाप्पाचे आणि देवींचे या ठिकाणी विसर्जन होत आहे. परंतु हे पाणी अतिशय दूषित असल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका वैशालीताई पाटील यांनी काल महासभेमध्ये एक अनोखा पोशाख घालून या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला होता की या ठिकाणी मेहरून तलाव जो आहे तो मेहरून तलाव या ठिकाणी असलेला सांडपाणी हे पूर्णपणे बंद व्हावे
यासाठी त्यांनी सत्ताधारी जरी असल्या तरी त्यांनी स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी आपला आवाज उठवला होता आणि मेरून तलाव स्वच्छ होण्यासाठी त्यांनी देखील या ठिकाणी मागणी केली होती. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका वैशालीताई पाटील त्यांनी काल महासभेमध्ये एक अनोखं आंदोलन केलं होतं. ताई, काय सांगाल तुम्ही? महानगरपालिकेमध्ये महासभा असताना एक अनोखं आंदोलन केलं होतं. काय प्रकरण होतं? काय सांगाल तुम्ही? आपले जळगाव शहराची ओळख असलेला मेहरून तलावामध्ये सांडपाणी हे कित्येक वर्षापासून सोडलं जात आहे. कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. पण त्या संदर्भात कामाची सुरुवात ही झालेली आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू झालेलं आहे. पण दुःखाची गोष्ट अशी की आमच्यातलेच काही झालेचे शुक्राचार्य आहेत, त्यांनी हे काम रोखून धरलेलं आहे. तर त्या संदर्भात मी आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण हे लवकरात लवकर काम सुरू करा, कारण की आता लवकरच गणेशोत्सव येतोय, त्यानंतर दुर्गोत्सव येतोय आणि अशा वेळेस ज्या पावित्र्यतेने गणपती मंडळ असतील, दुर्गोत्सव असतो, तर ज्या पावित्र्यतेने ही लोक 10 दिवस पावित्र्यता पाळतात आणि शेवटी सांडपाणी मेरून तलावामध्ये सोडलं जातं आणि त्या खराब पाण्यामध्ये आपण आपले गणपती विसर्जन करणार आहोत का, दुर्गादेवीचं विसर्जन करणार आहोत का? तर याबद्दल मी आयुक्तांना विनंती केली की आपण लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. यापूर्वी देखील तुम्ही या संदर्भात कोणाला निवेदन वगैरे सादर केलं होतं की? कारण तुमची सत्ताच आहे आता हो. आणि तुम्हीच काल त्या ठिकाणी एक अनोखं आंदोलन केलं, म्हणजे तुमच्याच नगरसेवकांनी काही नाराजी व्यक्त केली असेल या संदर्भात? निश्चितच. आम्ही स्वतः चारही नगरसेवक आम्ही विनंती केली होती की मेरून तलावाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावा. त्या संदर्भात आम्ही इथं भेटीही घेतल्या. आम्ही स्वतः गेलो. सगळं निदर्शनात आणून दिलं की हे सांडपाणी इथं खूप मोठ्या प्रमाणात सोडलं जातंय, तर लवकरात लवकर आपण याच्यावर उपाययोजना करावी. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काही त्यांच्या निधीतून काही कोट्यवधी रुपयांचा हो. निधी मंजूर झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? हो. आमचे मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी 50 कोटी मेहरून तलावाच्या डेव्हलपमेंटसाठी दिलेले आहेत. त्यापैकी 25 कोटी येऊन गेलेले आहेत. तर ते जर आपल्या शहराचा, आपल्या मेहरून तलावाचा इतका विचार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जे पार्क इकडे काम चालू पण आहे. तर ते इतका आपल्या जळगाव शहरासाठी विचार करून जर ते आपल्याला निधी देत असतील, तर कुठेतरी आपण त्यांच्याच चांगल्या कामाला आपण आडोखा करतोय किंवा मग आपण अडथळे बनतोय असं याच्यातनं सिद्ध होतं. नक्कीच काय सांगाल की आता समजा तुम्ही हे जे आंदोलन केले, हे जर सांडपाण्याचा प्रश्न अजून जर मार्गी नाही लागला तर तुमचं पुढचं जर पवित्र असेल, काय असेल? काय सांगाल तुम्ही? निश्चितच मी याचा पाठपुरावा करत राहणार आणि मला गणपती बाप्पाची शपथ आहे, जोपर्यंत हे पाणी बंद होत नाही, गणपती उत्सवापर्यंत हे पाणी बंद करूनच राहणार. हे मी आयुक्तांना वेळोवेळी भेटून ह्या ड्रेनेज संदर्भात काम करायला भागच पाडणार. नक्कीच या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका वैशालीताई यांनी ठामपणे सांगितलेले की गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगते की जोपर्यंत गणेशोत्सवाच्या येणाऱ्या काळामध्ये हे सांडपाण्याचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा देखील पवित्रा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी त्यांची सत्ता असताना म्हणजे स्थानिक महापौर, उपमहापौर त्यांचे महायुतीचे जरी असले तरी त्यांनी देखील या ठिकाणी जनतेच्या हितासाठी मेरून तलावाच्या बचावासाठी हे सांडपाणी संदर्भातला जो काल महासभेमध्ये पवित्रा घेतला होता तो एक आकर्षक लक्षवेधीसारखा असल्या कारणामुळे या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी त्यांनी हे अनोखं आंदोलन केलं होतं. आता आगामी काळामध्ये महानगरपालिका प्रशासन तर ते स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर, उपमहापौर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव. मेहरून तलावाचा हा प्रश्न केवळ गणेश विसर्जनापुरता मर्यादित नाही. तलावात जाणारे सांडपाणी रोखणे, तलावाचे प्रदूषण थांबवणे आणि शहराच्या पर्यावरणाचं रक्षण करणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन या प्रश्नांवर काय ठोस पावलं उचलतं? सांडपाण्याचा प्रवाह थांबवला जातो का आणि मेहरून तलाव पुन्हा स्वच्छ होतो का, याकडे जळगावकरांचं लक्ष लागलंय. कारण मेहरून तलाव वाचवा तरच जळगावचे पर्यावरण वाचेल.